मित्रांनो, आज माणूस माणसाशी बोलत नाही. त्याला झालेलं दुःख किंवा आनंद तो सर्वप्रथम स्टेटसद्वारे व्यक्त होतो आणि इतरांनाही त्याचा ऐकून घ्यायला वेळ नाही. ते स्टेटस पाहूनच त्यावर उत्तर देतात, सल्ले देतात, पण कोणी त्याची व्यक्तिगत विचारपूस करत नाही, त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधत नाही. इतकी माणसं व्यस्त झाली. मित्रांनो, संवाद हरवत चालला आहे आणि माणूस हा एकटा पडत चालला आहे. माणसाला माणसापेक्षा तंत्रज्ञान जवळचा मित्र वाटतो. त्याचं प्रत्येक दुःख तो त्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या दुःखावर मार्गदर्शन करतो आणि सुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यक्त करून समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो. पण सावध राहा, तंत्रज्ञानाच्या जमान्यात जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष मदत लागेल तेव्हा मदतीला कोणी येणार नाही. माणसं जपा, माणुसकी जपा, व्यक्त व्हा आपल्या माणसापाशी. मनातलं दुःख शेअर करा, मन हलकं होईल. आनंदही शेअर करा, आनंद द्विगुणित होईल आणि जगण्याला बळ मिळेल. आज आपण कित्येक प्रसंग ऐकले असतील. एकलकोंडा माणूस घरात मरून कित्येक दिवस झाले तरी शेजाऱ्यांना माहीत नसतं. काय कामाचे तुमचे समाज माध्यमावरील लाखो मित्र. शेजारील 4 कुटुंबाशी असलेली रोजची जवळीकता एक दिवस माणूस दिसला नाही तरी विचारपूस करते. मित्रांनो, मला एवढंच म्हणायचं आहे, तंत्रज्ञानाच्या जमान्यात स्वतःला हरवून देऊ नका आणि आपली माणसापासून दूर जाऊ नका. कारण वेळेला तंत्रज्ञान कामी येणार नाही तर वेळेला आपलीच हक्काची माणसं मदतीला येतील. हे तितकंच खरं आहे.